ये है न्यूज स्टोरी, सब पर नजर, सबकी खबर। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टोरी वर्धा एडिशन। पाहूया वर्धा जिल्ह्यातील आजच्या प्रमुख बातम्या। हिंगणघाटमध्ये भरदिवसा गुंडगिरी, चाकू दाखवून हप्त्याची मागणी, तोडफोड करत डीव्हीआर पळवला। हिंगणघाटच्या गोल बाजार परिसरात अट्टल गुन्हेगाराची भरदिवसा गुंडगिरी, दुकानात घुसून तोडफोड, चाकू लावून खंडणी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी थेट सीसीटीव्ही डीव्हीआर पळवला। पण या संपूर्ण घटनेत सर्वात संतापजनक ठरते ती हिंगणघाट पोलिसांची भूमिका। तौशिक बेग मिर्झा नावाचा आरोपी दुकानात घुसून साहित्याची तोडफोड करतो, कर्मचाऱ्याला धमकावत हप्ता मागतो आणि रोख रकमेसह डीव्हीआर घेऊन पसार होतो। या घटनेनंतर दुकान मालक प्रवीण पलेरिया आणि पीडित कर्मचारी तक्रार नोंदवण्यासाठी हिंगणघाट पोलीस ठाण्यात जातात, पण पोलीस त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार देतात। आता या प्रकरणात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। हिंगणघाट पोलीस या प्रकरणात FIR नोंदवण्याबाबत विलंब का करत आहेत, तसेच या प्रकरणात काही तडजोड झाली आहे का याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। काल हिंगणघाट येथे माझ्या दुकानात गुंडा प्रवृत्तीचा माणूस आला। त्यांनी मला म्हणाले, हप्ता दे, नाहीतर मी तुझी दुकान चालू देणार नाही। माझे कर्मचारी त्या दुकानावर होते आणि त्यांना चाकू दाखवला आणि त्यांना नकार दिला की मी तुला पैसे देणार नाही। त्यानंतर त्यांनी माझ्या दुकानातले सगळ्या वस्तूची तोडफोड केली व इलेक्ट्रिक सामान घेऊन तो पसार झाला व त्यामध्ये CCTV DVR घेऊन ते घेऊन गेला। त्याचे कृत्य त्यात होते म्हणून तो DVR घेऊन गेला। गंभीर गुन्ह्याची नोंद मी करायला हिंगणघाट येथे गेलो असता त्यांनी माझी रिपोर्ट घेतली नाही। हा गंभीर गुन्हा त्यांनी माझ्या दुकानात केला। मी वारंवार त्यांना पोलीसवाल्यांना म्हणत होतो की माझा गुन्हा दाखल करा, पण त्यांनी गुन्हा काही दाखल केलेला नाही। याकरिता मी वर्धा SP साहेब कडे जाणार आहे व IG साहेबात व गृह मंत्रालय मुंबई व DIG साहेब कडे जाणार आहे। इतका मोठा गुन्हा करूनही त्याच्यावर गुन्हा नोंद झाली नाही। माझी अशी मागणी आहे की गुन्हेगारावर मकोका MPDA लावण्यात यावा, अशी माझी मागणी आहे। धन्यवाद। स्थानिक पोलीस ठाण्यात न्याय मिळत नसल्याचं पाहून पीडितांनी आता थेट वर्धा SP, नागपूर IG, पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांकडे धाव घेतली आहे। तसेच या अट्टल गुन्हेगारावर मकोका आणि MPDA अंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। पुलगावमध्ये कावड अंगावर कोसळून 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त। पुलगाव येथील नदीफैल परिसरात शिवशंकर कावड यात्रा निघण्यापूर्वी हृदयद्रावक दुर्घटना घडली। कावडच्या पाईपला धक्का लागल्याने ती 6 वर्षीय अधिराज रवी पाटील यांच्या डोक्यावर कोसळली आणि तो गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने पुलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले। अधिराज हा कुटुंबातील एकुलता एक आणि पहिल्या वर्गात शिकणारा मुलगा होता। या घटनेने पुलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस तपास करत आहेत। वर्धा नागपूर मार्गावर पवनार सैलू दरम्यान टेम्पो आणि टिप्परच्या भीषण धडकेत 25 जण जखमी। वर्धा नागपूर मार्गावर पवनार आणि सेलू दरम्यान प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोची समोरून येणाऱ्या टिप्परसोबत जोरदार धडक झाली। अपघात एवढा भीषण होता की टेम्पोच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला। प्राथमिक माहितीनुसार या अपघातात तब्बल 25 जण जखमी झाले असून स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना बाहेर काढून सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले। घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे। वर्धा तहसील कार्यालयात 31 लाखांचा रेशन धान्य गैरव्यवहार उघडकीस आला असून पुरवठा निरीक्षिका आणि सेल्समन विरोधात गुन्हा दाखल। वर्धा तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात तब्बल 31,07,792 रुपयांच्या रेशन धान्याचा गैरव्यवहार उघडकीस आला। या प्रकरणी पुरवठा निरीक्षिका आणि सेल्समन यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। गैरव्यवहार समोर आल्यानंतर पुरवठा निरीक्षिकेला निलंबित करण्यात आले असून ती सध्या फरार आहे।
चौकशीत 619 रेशन कार्ड एकाच दुकानाकडे वळवून शासकीय धान्याची विल्हेवाट लावल्याचे समोर आले असून पुढील तपास वर्धा शहर पोलीस करत आहेत. वर्धा जिल्ह्यातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज स्टोरी. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.